राष्ट्रीय गोशाळा संमेलन 2024 इथे आयोजित करण्यात आलेला आहे। आज समारोपाचा माझ्या मते तिसरा दिवस आहे। या प्रसंगी माझ्यासोबत उपस्थित असलेले आता ज्याने विचार मांडले, भाषण केलं ते माजी खासदार सन्माननीय निलेशजी राणे, या राष्ट्रीय गाय संमेलन चे प्रमुख, या गोशाळेचे प्रमुख भगवान महाराज कोकरे साहेब, श्रीमती सुरेखा खेराडे माजी नगराध्यक्षा चिपळूण, श्रीयुत किशोर महाराज, श्रीयुत कैलासजी नंदा, श्रीयुत शेखर मुंदडा गोसेवा आयोग अध्यक्ष, सन्माननीय विजय जगताप, हो चला बाय तिकडे, संदीप कदम गोरक्षक, त्या मंचावर उपस्थित असलेले अन्य मान्यवर, माझ्या समोर बसलेले गोरक्षक, गोसेवक, बंधू भगिनीनो आणि मातानो आणि मित्र आणि पत्रकार बंधू, एक अतिशय चांगला विषय आज आहे आणि तो कोकणात होतोय, म्हणून मी मुद्दाम नागपूरवरून आज इथे भगवान कोकरे महाराजांच्या या कार्यक्रमाला तो उपस्थित आहे। 1-1.5 महिने फिरतोय, आवाज गेलाय, मध्ये मध्ये गोळ्या खातोय, पण आवाज गरम पाण्याने सुटतोय, प्रयत्न करतो तुमच्याशी संवाद करायचा। हे जे काही दिसतंय ना चित्र, गोशाळा, 1100 गायी, त्यांचं संगोपन, हा छोटा विषय नाहीये। एक तर कोकरेजी, हे तुम्ही पवित्र काम करता आहात, त्यामुळे तुम्हाला खरंच धन्यवाद द्यावे तेवढे थोडे, अतिशय पवित्र काम। हिंदू धर्मामध्ये गोरक्षण आणि गोपालन हे अतिशय गोष्टी महत्वाच्या असून की हे काम करणं म्हणजे पवित्र काम करण्याजोगं आहे, असं आपला समाज समजतो। आणि मग आपल्या समाजाने आपल्या धर्मामध्ये गायीला मातेचं स्वरूप दिलंय, माता, गोमाता, पवित्र माता। मी काही महिन्यापूर्वी गुजरातमध्ये 4-5 गोशाळा पाहण्यासाठी गेलो का, मी सिंधुदुर्गात गोशाळा उभारतोय, 1-1 महिन्यात उद्घाटन होईल। त्या गुजरातमध्ये मी गोशाळा पाहिल्या, भव्य। कोकरेजी तुम्ही पाहुणे, शिकण्यासारखं आहे। तिथे शिकून आल्यावर 6 महिन्यानंतर तुम्ही मला म्हणणार नाही 1100 गायी कशा पाळू, हे मार्गदर्शन तिथे मिळेल। एमएसएमई मंत्री म्हणून मी लवकरच पंतप्रधान साहेबांना एक प्रोजेक्ट सबमिट करतोय, एक प्रोजेक्ट पंतप्रधानांकडे पाठवतोय गोशाळेचं, की अनेक क्षेत्रात, ऍग्रीकल्चर, अनेक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रात अनेक प्रकल्प येतात। मग गोशाळा पालन करणं, त्यासाठी मदत सरकारने करावी आणि बरेच फायदे सरकारचे आहेत, पर्यावरणाचे आहेत, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आहेत, फायदा सरकारला आहे, फायदा समाजाला आहे आणि बेकारी दूर होण्याचे एक उत्तम साधन। बेकारी, काल मी नागपूर केंद्रीय मंत्री माझे सहकारी नितीन गडकरी यांनी औद्योगिक कार्यक्रम घेतला, एक इव्हेंट घेतला, भव्य प्रमाणात, जगातले उद्योजक आले, जगातले उद्योजक। नागपूर पाहिला नाही तर कोणते उद्योग इकडे आणता येतील,
विदर्भामधील 11 जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या साधन सामुग्री उपलब्ध आहेत, खनिज किती आहे, फॉरेस्ट किती आहे, वनाचा उपयोग काय काय केला जातो, फार्मास्युटिकल औषधं आहेत, झाडं आहेत का, पाण्याचा उपयोग, विद्युतीकरण वगैरे, कोळशाचा उपयोग, अशी विविध गोष्टी विदर्भात आहे. पण विदर्भात मागासलेपण आहे, तो दूर व्हावा म्हणून नितीन गडकरींनी आयोजित केले. गेल्या वर्षी एक एक्झिबिशन होतं त्यांचं नागपुरात याच ठिकाणी, भव्य होतं, भव्य देश पातळीवरच ते अधिवेशन. आणि त्या याला मी गेलो, प्रमुख पाहुणा. नितीन गडकरी बोलला, साहेब चला तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो, कोकणासाठी उपयुक्त आहे. मला चला. आणि नेलं, मी समोर पाहतो की गाईच्या गोट्याकडे हा घेऊन चाललाय. मला नितीन आपण गोट्याकडे चाललो. हो तेच तर दाखवतो ना तुम्हाला. गेलो, चला. गेलो तिथे, काही डॉक्टर्स होते, एका साईडला गावठी गाय होत्या, एका साईडला गिर गायी होत्या, काही अजून गायी होत्या. मग गावठी गाय 1-2 कप दूध देते, आपल्याला माहिती आहे अनुभव आपल्या गावठी गायीचा. या गिर गायी कमीत कमी 20 लिटर दूध देतात. जसं तिचं हे असे क्षमता 20-30 लिटर देते. म्हणे आम्ही फ्रान्स मधून डॉक्टर मला सांगत होते, ते मार्गदर्शन करत होते, ते मला म्हणाले आम्ही फ्रान्स म्हणून सिमेंट आणतो किंवा गिर गाईचं सिमेंट कलेक्ट करतो आणि या गावठी गायींमध्ये त्यांच्या गर्भात टाकतो. या गायी नंतर त्याने वासरू दिल्यावर कमीत कमी 15 ते 20 लिटर दूध द्यायला लागतं. आई क्रांती नाही. अहो 2 कप दूध कुठे आणि 15-20 लिटर कुठे. नितीनने ग्रामीण तयार केले आणि लोकांना, 5 लोकांनी या 10 गायी पाळा. बांधवांनो, गोशाळा हे आपण गायीचं संगोपन करतो, पवित्र काम करतो, ते आपल्या पैशाने करायला पाहिजे, आपल्या मेहनतीने करायला पाहिजे. हे शिकणं आवश्यक आहे. सरकार आता ह्यासाठी आज पैसे देईल, बांधकामाला देईल, रेग्युलर चारा नाही, पण चारा निर्माण करणं, शेणापासून खत तयार करणं, शेणापासून गॅस तयार करणं, गॅसपासून वीज तयार करणं, शेणापासून रंग, हा भिंती लावलाय ना, हा रंग तयार करणं 180 रुपये केजी आहे, विकला जातो. जयपूरला फॅक्टरी आहे आमची एमएसएमची. अशा रीतीने अनेक उत्पादन, गोमूत्रापासून किती औषधं बनतात, किती औषधं बनतात. आपण ती घेत नाही, आपण डॉक्टरकडे जातो. तो डॉक्टर इथे दुखतं, इथे दुखतं, आपण सांगतो. रात्री झोपताना डाळ पितो, रात्री गॅस झाला का बोलतो छातीत दुखतोय, आपण तळ येते पोटात, हे गॅसचा प्रकार. पण आपण त्यावर उपाय म्हणून गोमूत्राचा उपयोग करतो का, त्याचं औषध देतो का. डॉक्टर गोळ्या देतो, या घ्या, या घ्या, या घ्या, बरं वाटतं तसं नाही. पण गायीपासून, गोमूत्रापासून बनवलेले औषधं किती प्रकारची आहे. मी अनेक गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये गोशाळा पाहिला, किती प्रोडक्ट आहेत. एअर कंडिशन मध्ये गाय ठेवता, कोकणीची कुठ्या असे बसा, मला दिसाल वारंवार. एअर कंडिशन, काही फॅन मध्ये, एका गायीच्या डोक्यावर एक फॅन. केवढी गायीची काळजी घेतली जाते. त्या गायीला चारा जो हवा असेल, जशी आवड आहे तिची तसा चारा घालणं, पाणी देणं, पिंड देणं, पेंट घालतो ना ती देणं, पशुखाद्य, या प्रकारे काळजी घेऊन तिचं दूधही त्या प्रमाणात देणं. हल्ली मी अजून एका गुजरातमधील एका जिल्ह्यात गेलो. ते मला काल नागपूरला भेटले होते, जे प्रमुख होते ते आज येतो म्हणाले होते.
आज येतो म्हणाले. त्यांनी मी गेलो त्यांच्या गोशाळेमध्ये. बाहेर पडताना एक स्टोर आहे. इथे बाहेर पडताना चाराची बंडलं दिसतात. तिथे स्टोर आहे. त्या गोशाळेत बनवलेली औषधं जी जी आहेत ते तिथे विकली जातात. दुधापासून बनवलेले अनेक खाद्यपदार्थ तिथे विकले जातात. मिठाई सगळं सगळं. म्हणजे बघा, आपण पाळलेल्या गायींचा खर्च काढायचा असेल तर गायींपासून मिळणाऱ्या दूध, शेण, गोमूत्र यापासून अनेक उत्पादन घेऊ शकतो. गाय ही परोपकार म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून नसते नाही. गाय पाळली म्हणजे तो माणूस सुखी. पूर्वी असे म्हण होते हो, ज्या मुली बघायला किंवा मुलगा बघायला जायचे तर पाहायचे आधी गोठ्यात किती गायी वासरू आहेत पहिले पाहायचे. म्हणजे कुटुंब सुखी आहे, सबळ आहे. मुली दिली तर ती सुखात राहील हे गुरांवरून गायीवरून ओळखलं जायचं. आता काय पाहून लग्न करतात मला माहित नाही. त्या व्याख्येच्या बाहेर आहे. व्याख्येच्या बाहेर. आणि म्हणून हा ऐतिहासिक आणि जनउपयोग देवाणघेवाण सगळ्या गोष्टी. बरीच वर्ष आलो मंत्री आहे त्यामुळे ऐकायची सवय आहे मला. आणि अख्खा देश फिरतोय मी. अख्खा देश. या देशातल्या 60 ते 65% देश फिरून झाले. उरलेले 1.5 महिन्यात मला पूर्ण करायचे. आचारसंहिता पूर्ण होईपर्यंत पूर्ण देशातली राज्य फिरू. तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली उत्पादन, तिथली लोक. तिरुपतीला गेलो होतो मागच्या तामिळनाडू. तिथे ग्रस्त एक भेटले, माझी खासदार होते. भेटले मला, बोले कहाँ रहते हैं? बोला ये होटल में जा रहा हूं ताज के. नहीं नहीं मेरे इधर रहो. मेरा कहाँ रहते? नहीं ये मेरा सामने घर है, मैं आपके लिए खाली रखा है, आप आइए. मग तो एवढी विनंती करतो. पूर्वीचा तो महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर आहे मोठा. ठीक आहे, गेलो त्याच्या घरात राहिलो. खालीवर पूर्ण घर खाली करून दिलं आणि सगळं. सर विचारला, भाई साहब आप क्या करते हैं, कहां से शुरुआत की? तो मला म्हणाला, भाई साहब देखो, शुरुआत में 30-35 साल के पहला 5,000 रुपए का कर्जा लिया और मैं होलसेल में जाके कपड़ा खरीदी किया और वो बेचते शुरू किया. 5,000 किती? 5,000 मेरे वाह, व्हेरी गुड. अभी कॉन्ट्रैक्टर बने. आस्ते आस्ते करते. शुरुआत से नहीं, पहला छोटा मोटा काम करते. बोला अभी क्या स्थिति है? अभी सभी काम लेता हूँ, ब्रिज का लेता हूँ, बिल्डिंग का लेता हूँ, ये लेता हूँ, वो लेता हूँ. मेरा 5,000 रुपए का अभी आपके बैंक में कितना है? ऐसा ऐसे आज 2,000 कोटी. एखाद्या कोकणी माणसाने यावं आणि सांगावं मी 1,000 कोटीचं. मी त्याला पंतप्रधान सांगून पद्मश्री द्यायला लागलो. या सांगा 1,000 कोटी. सांगा 200 कोटी आहे, 500 कोटी आहे, 1,000 कोटी आहे, 2,000 आहे. मुंबई आमची म्हणतो. हजारो नाही लाखो कोटीची उलाढाल दिवसाला होते मुंबईत. इथल्या लोकांना बोलत चटके लागतात. ताव काय ताव येतो, काय जमतं काय नसते. तिच्या बैलाला विकलं तर पैसे तरी मिळतील, यांना विकून काही ते पण नाही मिळणार. हो, अकलेचा उपयोग लोकहितासाठी करायला पाहिजे. या रत्नागिरीसाठी, चिपळूणसाठी करायला पाहिजे. का माणसाने 2,000 कोटीचा माणूस बनला तरी विनम्र आहे. मर्सिडीज मध्ये फिरतो तरी विनम्र आहे. एक घर नाही. मला तो मुंबई मी राहतो. का तशी मुंबईत सांगा मला. तामिळनाडूचा एक माणूस एका काळी 5,000 रुपये घेऊन कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. आता मोठे मोठे व्यवसाय करतो. आता तो वळलीला राहतो. कमीत कमी 100 कोटीच्या खाली घराची किंमत नाही. वळलीला. बांधवून अशी वाटचाल करण्याचा मार्ग म्हणजे व्यवसाय. हा व्यवसाय माझ्या अंडर माझ्याजवळ 7,40,00,000 आहेत संपूर्ण भारतात. अशी सांगत होतो. उलाढाल लाखोनी कोटीची मुंबईत होते पर डे.
त्यामध्ये मराठी माणूस 1% नाही. वाईट वाटत. या आर्थिकेचा अभ्यास करतो. कालच बसलो होतो. देवेंद्र मी पण होतो, नितीन गडकरी पण होता नागपूर. का मराठी माणूस अडविलं? काल तू नागपूरला बोलाय, तू भरवलाय औद्योगिक कार्यक्रम. तुला बाहेरचे लोक येणार, मोठमोठे उद्योजक, पैसा कमवणार, बाहेर निघून जाणार. पण त्यांनी त्याला ऑफर दिली, स्थानिक लोकांनी पुढे या आणि उद्योग करा. आम्ही तुम्हाला बँकेतर्फे कर्ज मिळवून देऊ. यामध्ये मराठी माणूस का ऐकत नाही? का पुढे येत नाही? आज मी बोलून जाईन, उद्या किती लोक निलेशकडे जातील, आम्हाला पण एमएसएमईचं कर्ज पाहिजे, आम्हाला पण उद्योग बनवायचा आहे. माझा या विषयाशी अभ्यास आहे की मला पण कर्ज मिळवून द्या. कोण बोलतोय मध्ये? अजिबात आवाज नको. मोबाईल जप्त करीन गावाला. हा, मला आवडत नाही. सांगा मला, आपण व्यवसायाकडे का वळायचं? आज शेतात काय मला दाखव. भात शेती काय दराने भात आपण विकायला गेलो मिळतं. 2 एकर 5 एकर जमीन असेल तर भाताच्या उत्पन्नावर 5 माणसाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो का हो? सांगा मला. मुलांना चांगलं शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, IAS ऑफिसर करू शकतो का? त्याला उत्तर नाहीये. अहो, कोकरे महाराज शून्यातून 1100 गायी पाळू लागले. अहो, डोक्यात घेतलं पाहिजे अशा माणसाचं. सन्मान करायला पाहिजे समाजामध्ये. आपली 2 मुलं सांभाळताना नाके न येतात, ही स्वतःची मुलं सहित गाय वासरू सांभाळतात. त्यांना विरोध का? कसाईखान्यात जाणारी गुरं जाऊ देत नाही, दलाई ठेवल्यात, कसाईकडे नेणारे. पाप आहे हो, पाप आहे. म्हणून मी काय त्याच्यावर बोलणार नाही. देवाला सांगेन बघून घे रे बाबा. आपण गाराणा घालतो, त्या पलीकडे काय करू शकतो? काही सुधारणार नाही. वैचारिक प्रगती नाही, सुधारणा नाही. काय आज तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन बघा. पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न 35,000 आणि आज 2,41,000. हे कशाने वाढलं? एकमेकाला शिव्या देऊन वाटतं. महिलांना उद्योग, महिला भवन बघा, महिला उद्योग सुरू केले. तरुणांना 50,000च्या आतली सगळी कामं स्थानिक तरुणांना दिली. प्रत्येक कार्यकर्त्याकडे 4 व्हीलर गाडी आहे सिंधुदुर्गात. प्रत्येक कार्यकर्त्याला लोकसेवा करायची, लोकांना धावपळ करायची, गाडी पाहिजे. जेव्हा 90 साली आलो, पहिली मिटिंग घेतली, हॉलच्या बाहेर एकही स्कूटर नाही, 2 व्हीलर. आज 250 गाड्या लागतात सिंधुदुर्गात. ही प्रगती आहे 30-35 वर्षाची. सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत बँक आहे, श्रीमंत बँक आहे. तुम्ही मगाशी कोणतरी एकरचा रेट सांगितला, मला वाटतं कोकरे सरांनी. सिंधुदुर्गात 20 लाख 25 लाख गुंठा आहे, समुद्र किनारी गुंठा आहे. तुम्ही जेवढं रत्नागिरीमध्ये, तुमच्या चिपळूण तालुक्यामध्ये औद्योगिक प्रगती कराल, पायाभूत सुविधा दर्जेदार द्याल, फार गुंतवणूकदार पण येतील आणि जमिनीचे दरही त्या प्रमाणात वाढतील. आतापर्यंत जे वाढले नाही प्रमाण, ते येणाऱ्या ठराविक दिवसात वाढू शकते. बसलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. भाव जमिनीचे वाढण्यासाठी काय करावं? पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, वाचनालय, या 18 नागरी सुविधा आहे ना, त्या मिळाल्या पाहिजे. आणि लोकांना संरक्षण चांगलं, पोलिसांनी कोणाला भीती कोणाची वाटता कामा नये असं वातावरण निर्माण केलं तरच उद्योजक आपल्याकडे येणार हो चिपळूणला. नाही तर म्हणजे इथे काय उद्योग मी लावला तर आमच्या गेटवर शिव्या देणारं काम करतात. ते कोकरे सरांनी मला सांगितलं. त्यामुळे कोकरे सर, तुम्ही एक पवित्र काम करता, हे मान्य करा.
आणि पवित्र काम करताना कोणाला घाबरायचं कारण नाही. जसं तुम्ही वारंवार राणे कुटुंबाचं नाव घेता, आता इथे निलेश बोलला, निलेश जे काम करतोय सिंधुदुर्ग घरात नाही मुंबईची ते महाराष्ट्र, ते काम पाहतो. निलेशची कामाची पद्धत मला माहिती आहे. तो जे बोलतो तसं वागतो तसं करतो. आणि निलेश बद्दल मला अतिशय अभिमान वाटतो. मुलगा असावा तर निलेश आमच्या घरात खास ठीक आहे. एवढा कडक वातावरणात वाढलेला आहे. आमच्याकडे मोकळीक नाही, आमच्याकडे 10 नंतर घराबाहेर नाही, आमच्याकडे 9 वाजता सगळे एकत्र जेवायला पाहिजे म्हणजे पाहिजे. मुंबईत असल्यावर बरेच हे कंडिशन आहे. आम्ही फुल टाइम सोशल वर्कर नाही, ओके नाही. आम्ही आमचा व्यवसाय सांभाळून सगळं करतो. सगळ्या प्रकारचे व्यवसाय आम्ही करतो. कधीतरी या मी किती व्यवसाय करतो. आता गोशाळा नवीन येत आहे आणि त्या गोशाळेच्या बाजूला गोट फार्मिंग आहे, त्याच्या बाजूला पोएट्री आहे आणि बाकीची उत्पादनं मी सांगितलं ना, गॅस बनवणं, खत बनवणं, कलर व रंग होणं, हे सगळं एकाच जागी 25 एकरमध्ये होणं. 25 एकर लोकांना पाहायला मिळालं पाहिजे. साहेब तुम्ही पण सजेशन करा किंवा आयोगाचे प्रमुख माझ्याजवळ या एक दिवशी. सरकारनं कामं कशी करून घ्यायची ना, ही स्किल माझ्याकडून घ्या. तरच होती, नाही तर नामधारी असू नये. मी बघा प्रत्येक पदाला गेल्या 35 वर्षात जे पद मिळालं मी न्याय मिळवून दिला. आजही लोक नावं काढतात. हे डेअरी माझ्याकडे होतो. मी राज्य सरकारचं आणि महानंदाचं दूध 7 लाखाहून 14 लाख सेल केला. आता 6 लाख झाला. आता विकायला काढले एनडीबीला. सांगा, मी 7 लाखाहून 14 लाखापर्यंत. मी कोकणातली 350 बुलेट या महानंदात ठेवली. 350. तेव्हा मला बाळासाहेबांनी बोलवलं, हे बाबा तू काय करतोय, काय आलं, तू सगळी मुलं तुझ्या कोकणातली ठेवतो. साहेब निवडून दिले लोकांनी, म्हणून मी त्यांनाच भरणार. अरे पण दुसरे बोललं नाही, महानंदात नाही, दुसरीकडे सांगा मी प्रयत्न करीन, पण महानंदात फक्त कोकणी माणसाचा धक्का. एवढं कोण कधी बोलतं का? पण मी स्पष्ट आणि म्हणून कोकणेजी तुम्ही ज्या काही प्रश्न आहेत जमणीचे, मी येताना निलेशने मला सांगितले MIDCची जमीन आहे. ठीक आहे, तुम्ही संसार मांडलाय आणि संसार करत असताना मुलं बाळ संख्या फार वाढली आहे. संगोपन करणे तुमची जबाबदारी आहे. त्या तुम्हाला मदत करणं हिंदू धर्मातील एक आपण मदत करावी. चांगल्या कामाला काम करणं, ती मदत करायचा मी प्रयत्न. ती असा प्रयत्न आहे, तुमची ही जागा तुमच्या नावावर रेग्युलाइज कशी करता येईल. तुम्ही यावर भाष्य करू नका, तुम्ही बाहेर भाष्य करू नका. मी सांगेन तेव्हा निलेशचा निरोप दिला की तुम्ही मुंबईत या, तुमच्याकडून अर्ज लिहून घेईन आणि मग पुढचं जे करायचं ते मी करेन. ज्या वेळेला ऑर्डर तयार होईल तुम्हाला सांगेन, जा आणि ऑर्डर घ्या. तर याला काय नियम आहे, अमुक आहे. मी सिंधुदुर्गात एक ट्रेनिंग सेंटर सुरू करतो. तुमच्या रत्नागिरीला पण देणार आहे ट्रेनिंग सेंटर. 200 कोटीचा ट्रेनिंग सेंटर, आधुनिक यंत्रसामुग्रीचं प्रशिक्षण देणारा ट्रेनिंग सेंटर. आधुनिक खरे असे होणं आवश्यक आहे. गोशाळेबरोबर असे ट्रेनिंग सेंटर व्हायला पाहिजे, तर तरुणांना वाव मिळेल. तरुणांनी 5-10 हजाराच्या नोकरी शोधण्यापेक्षा 50 आणि 75 किंवा 1 लाखाच्या नोकऱ्या कशा मिळतील असं प्रशिक्षण घ्यावं आणि प्रयत्न करा. आणि ते शिक्षण तिथे सुरू होईल. आता बिल्डिंगचं काम आहे, 10-12 बिल्डिंग आहेत, एक नाहीये. वेगवेगळ्या ट्रेनिंग वेगवेगळ्या ठिकाणी. एवढंच काय, मी अजून सिंधुदुर्गात एक सुरू करतोय. इथे तरुणींना एक महिला आहे. सध्या एक महिलांमध्ये एक व्यवसाय फार जोरात चालतो. चेहरा, मेकअप,
सगळं जे काय म्हणजे काय सध्या त्यात चुकीचं नाही. ब्युटी पार्लर व्यवसाय. मी दिल्लीला अनेक ब्युटी पार्लर पाहिले, ते माझ्या डिपार्टमेंटच्या अंडर पाहिले. किती माळ्याचे? 1+2 3 माळ्याचे ब्युटी पार्लर. त्या बाजूला एक ट्रेनिंग सेंटर. या सगळ्याचं प्रशिक्षण देणारं ट्रेनिंग सेंटर तिथे आहे. शेकडोनी मुलं ऍट अ टाइम एका वेळेला शिकतात. मुलं मुली, मुलींचं हे वेगळं आहे, मुलांचं वेगळं आहे. सगळ्या प्रकारचं मसाज पासून चेहऱ्याचं सगळ्या गोष्टी ज्या करतात त्या केसाच्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण देणारं जसे आहे ते एक सेंटर मी सिंधुदुर्गात आमच्या हॉस्पिटलच्या आवारात आणतोय. जे होईल त्या तुम्हाला पाहायला मिळेल. महिला पुरुषांना पण आहे तिथे स्कोप. असं नाही असं नाही शिकायचं. पण मी अड घालणार आहे तिथे. पाहायला याल एकदा तरी आतमध्ये जाऊन पहा आणि खुर्चीवर बसा, बिल द्या आणि बाहेर. हे विनोद आहे. नाहीतर आमचे चॅनलवाले वाटच बघतील. हो साहेब बोलले पैसे द्या आणि जा. असं नाही. पण असं नाहीये कोकणात. आज आमच्या मुली शिकून पण घरात आहेत. बीएड झालेल्या सिंधुदुर्गात 7,000 मुली 9 वर्ष आली बेकार आहेत. अजून किती बेकार राहायचं? मी परवा मुख्यमंत्र्यांना बोललो, तुम्ही तात्पुरत्या तरी सांभाळून घ्या. आता ते चालू झाले बरं. पण बांधवानं अशा मुलींच्या हातात जर कला असेल तर कुठेही जॉब मिळेल. ब्युटी पार्लर मिळेल. स्वतःचा पार्लर करू शकतो. आम्ही अनेक प्रदेशात जातो. आम्ही सिंगापूर पाहिलं, बँकॉक आम्ही पाहिलं. बँकॉक पुढे आला अर्थव्यवस्थेत ते याच व्यवसायामुळे या काय म्हणतात डोकरं ना, त्याच्या खालच्या भागाचं मसाज करायला $300. वेळ भेट पैसे रुपये किती झाले? अमेरिकन $300 $3,000 घेतात. तासाभरात होतात पाय. किती जरा दाबून आणि स्वच्छ करणार तासाभरात. पण $3,000 घेतात. आणि आम्ही तिकडे गेलो का कोण बघत नाही. खिसे विसे अवघत पाकिट बिकीट काढून लोकांनी पाहिलं पाहिजे ना. अरे 3,000 काय झटकन. पण ते 3,000 कमवले, आम्ही 3,000 गमवले. असा विचार. चला जे मुंबई आहेत ना आमचे तरुण प्रौढ सिनियर सिटीजनना आराम द्या. गोशाळेत देऊन थंड बसू द्या. तुम्ही असा व्यवसाय करायचा तिथे पैसा मिळेल चांगल्या मार्गात. अनेक धंदे आहेत. एमएसएमईच्या मध्ये या ऑफिसमध्ये हजारो व्यवसाय आहेत माझ्या एमएसएमई. आता मी काय पेट्या नाहीतरी आपण मधात जेव्हा जमा झाला तेव्हा ते कुठेतरी काढतो. पण एक पेट्या आम्ही तयार केल्या. त्या मधमाशाने ठराविक ठिकाणी जंगलाच्या ठिकाणी लावा. फुलं बिलं जिथे जास्त होतात तिथे अधिक लावावे. आणि तो मध साठला का ते खातात आणि काढून घेतात. काढतात तुम्हाला सांगतात एवढा लिटर झाला, एवढे किलो झाला आणि तुम्हाला मग पैसे द्या. हाही व्यवसाय घर बसल्या महिलांसाठी. पण करायला पाहिजे. पोएट्री आहे, गोरक्षा आहे, गाईचं रक्षण, शेळेमेंढी आहे. पैसे लाजू नका, लाजायची गरज. गोट फार्मिंग सारखा पैसा देणारा दुसरा व्यवसाय नाही. का बरं? ते संगोपन करताना मरत नाही. उत्पादन सेफ आहे. घाण करत नाही. जे काय ते हे करतात काटतात जे ते खताचा उपयोग करतात. फक्त पहा आपली प्रगती ज्याच्यात आहे असं व्यवसाय निवडा आणि करायला लागा. लाजायचं गरज नाही. पैसा आहे तिथे लाजून फायदा नाही. आज मोठमोठे मी जैन समाजाचे लोक पाहिले हो, जे धनाढ्य आहे मुंबईमध्ये. माझा एक मित्र आहे, बिल्डर आहे, विमल शाह. एक दिवशी घरी आला माझ्या. सकाळी 12 वाजले. मला 10 साडेदहाला आला. क्या रे जल्दी में है? साथ जरा शनिचर है ना, मैं गौशाला में चाह रहा हूं. किधर जाना गौशाला? भाईंदरला. आता
त्याचा काय संबंध आहे हो? तो बिल्डर आहे, मोठा बिल्डर आहे मुंबईतला, लाखो स्क्वेअर फीट बांधकाम केलंय त्याने. पण गोशाळा आहे, प्रत्येक जैनची गोशाळा आहे. काय माहितीये गोशाळेचं गाय पाळल्याने काय होतं? ग्रोथ म्हणजे वाढ होते, आपली परिस्थिती सुधारते, व्यवसाय करू त्याच्यात चांगला लाभ होतो. पण प्रत्येक जैन गाई तर पाळणार म्हणजे पाळणार. आमच्याकडे पुरुष तर ढुंकन बघत नाही, गाई असलं का महिला आता तेवढं असं नाही होत. जाऊन हॉटेलच्या बाजूला उभं राहून कशा अटकावं हे दिवसभर करण्यापेक्षा 4 गाई पाळा ना, संगोपन करा ना. 5 लिटर दूध दिलं तर 4 गायींचं 20 लिटर होतं. किंमत काढा कसं लिटर आहे. मी यांना मदत करीन, पण त्याचबरोबर इथले लोक अशा व्यवसायाकडे वळले. यांनी गायी पाळल्या, पण त्यांना मी सांगेन अशाही गायी आणा, दूध देणार आहे. पहिले 10 घ्या, 20 घ्या, 25 घ्या, 50 घ्या. तुम्ही 1000 पाळता ना, किंवा तेव्हा 100 गायी दूध देणाऱ्या तुम्ही पाळल्या पाहिजे. 100 घ्या, वायवल होईल. तुम्हाला कोणाला डोनेशन मागण्याची गरज नाही. आता मी एवढ्या गोशाळा फिरलो ना गुजरातमध्ये, कोणी मला म्हणाल नाही राणेजी कुछ तो मदत करू, नाही. उलट मी जाताना गिफ्ट औषधं वगैरे एक पिशवी भरून देतात. मिठाई बनवते, मिठाई नाही तर औषधं, हे मुक्त सगळं देतो. तुम्ही आम्हाला भेट देऊ नका, पण असे बनवाल ते चांगला मार्केटिंग करून पैसा मिळवा. चांगला मार्ग आहे गोशाळा, चांगला मार्ग, पवित्र काम आहे. आणि या कामापासून तुमच्या जीवनामध्ये सफलता आहे. आणि ती पाहण्यासाठी तुम्ही सेवा करा, गायची सेवा करा. हे सांगण्यासाठीच मी आलो. कोकणी माणसाला 30-35 वर्ष पुष्कळ बोलतोय, पुष्कळ. परिणाम किती टक्के आला माहिती? सिंधुदुर्गात तरी आला. महिला काम करतायत, वेगवेगळे पदार्थ बनवतायत. कधी आमचे एक्झिबिशन असतात, तुम्ही मुद्दाम या महिला बघा काय 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 नाही बनवत तिथल्या महिला. एवढे रोजगार आज ते काम करतायत. काजूपासून, आंब्यापासून, जांभळापासून, करवंदा, किती प्रकारची लोणची आणि जाम आहे. जरा बघा आमच्या जिल्ह्यात अर्थव्यवस्था, बघा जिल्ह्याची अर्थव्यवस्था. तुम्हाला नाही वाटत? तिथल्या पत्रकार बांधवांना माझं सांगणं आहे, हे विषय प्रबोधन करा, लोकांपर्यंत जाऊ. 25 लोक असू, 10 लोक असू द्या, बोला. तुम्ही ऐकला तेवढं बोला. अरे बाबांनो हे पण करा, काय पत्रकारांनी करावं हे या मताचं आहे. माने मुंबईत असताना अनेक पत्रकारांनी, मंत्री होतो महाराष्ट्रात, व्यावसायिक बनवले सांगून तू हे कर. एक मित्र आमचा मालवणचा आहे रे, आता चव्हाण मालवणचा चव्हाण पत्रकार, तो मुंबईला होता, रिटायर होऊन आला. मी बोललो पोएट्री टाक, राजन चव्हाण, त्याने पोएट्री टाक, चांगलीच सांग. असा व्यवसाय करायला काही नाही. नेमका नोकरी मिळाली, एक नोकरी मिळाली, लग्न होईल, मुलं होतील, कल्याण असं नाही. यांनी कल्याण होत नाही. ती मुलं चांगली शिकावी, वाढावी, दर्जेदार त्यांना त्यांच्या पात्रतेवर नोकरी मिळावी, या त्यांनी व्यवसाय करावा असं जर वाटत असेल तर तसे मुलं घडवण्यासाठी प्रयत्न करणं, संकल्प करा आणि तो संकल्प पूर्ण करण्याचा पाठलाग करा, असं तुम्हाला सर्वांना मला सांगा असं वाटतं. मला वाटतं एकाच दिवशी सगळे डोस फसण्यासारखे नाहीये, त्यामुळे थोडे थोडे येऊन द्यावे लागतील. त्यामुळे आज कोकरे सरांच्या हाकेला ओ देऊन मी आलो. आणि साहेब मी आलो, तुम्ही आता बिनधास्त राहा, काही काळजी करायची नाही. रामाचं नाव घ्या आणि पुढच्या सुरक्षिततेसाठी राणेंचं नाव घ्या. सगळं काही गरज नाही. मला मी आयुष्यात कधीच घाबरतो नाही. मुंबईत एवढे जातीय दंगली काय झालं, अनेक झालं, पण मी कधी लोकांचं संरक्षणच केलं, हिंदूंचं संरक्षण केलं, स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. आणि म्हणून आज न मागता महाराष्ट्रात
महाराष्ट्रातील सगळं पदभूषण, नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, परत विरोधी पक्ष नेता, परत आमदार, खासदार आणि केंद्रीय 10 पदे मिळाली. कोणाच्या नशिबात नाही. मी मागायला जात नाही. अशी कोकणी माणसं, एक नारायण राणे, एक निलेश निपटून चालणार नाही. समाजात उपजली पाहिजे, निघाली पाहिजे, तर आपला समाज आर्थिक समृद्ध होईल. हे प्रयत्न करा. नाही तर आमच्या इकडच्या कोकणी माणसाकडे एक नोकऱ्या, पूर्वी मिल, पोलीस, नेता, आर्मी, ही 3 ठरलेली. मोठ्या नोकऱ्या नाही. मिळालाच एखादा ग्रॅज्युएट झाला तर मंत्रालयामध्ये काही बदला. इंजिनियर आपले व्हायला पाहिजेत, MBA आपले व्हायला पाहिजेत, सायंटिस्ट होऊ दे, IAS होऊ द्या, IPS होऊ द्या, मोठ्या हुद्द्याच्या नोकरीवर जाऊ दे. एकदा मी काही महिन्यापूर्वी रेल्वेने कोकणात येत होतो म्हणून ब्रिटिश स्टेशनला आलो. मी गाडीतून उतरलो बाहेर, त्यावेळी एवढ्यात एक महिला अधिकारी पोलीसची येऊन मला सल्यूट मारला. नमस्कार, थँक्यू. कोण आपण? मी नाव सांगितलं. साहेब, मी तुमच्या जिल्ह्यातले, मी वेकोरलाची. मी आत्ताच IPS होऊन मला पोलीस खात्यामध्ये मला पोस्टिंग ब्रिटिश स्टेशन मिळालं. आज मला वाटलेस मेसेज मिळाला की आपण ट्रेनला येत आहे, आपल्याला सल्यूट मारावा म्हणून मी आले. मला आनंद झाला. माझ्या जिल्ह्यात IPS झाली, उद्या कमिशनरही होईल. अशी पदवी मिळावा, कोकणी माणसांनी, मुलांनी, मुलींनी मिळवावं, त्यासाठी प्रयत्न. छोटी मोठी नोकरी काय होत नाही. कोकणे महाराज त्या अनेक अडचणीवर मात करते, चालवते. मला अजून बाकी काही ज्या संबंधीची हे असेल प्रश्न आहेत, त्या दिवशी या चर्चा करा. सरकारची पण योजना गोशाळेची येते, त्यामुळे बरेचसे सबसिडी, कर्ज उपलब्ध आहे. तुम्हाला जर पुढे जायचं असेल, याच्यातही सुधारणा करायची असेल तर कर्जही मिळू शकते. आणि अशी योजना आम्ही आणतो. ज्याला करायचंय त्यांनी पुढे यावं आणि व्यवसाय करावा. त्यासाठी मी MSMEचा मंत्री म्हणून मी तुमच्या सेवेला तयार आहे. माझी तयारी आहे बोलण्याची. घसा साथ देत नाही. रोज 4-5 सभा होते. गोळा खायच्या आणि भाषण करायचं आणि गरम पाणी प्यायचं. असं आज तुम्हाला सर्वांना भेटून अतिशय समाधान, आनंद वाटला. तसं मी रत्नागिरीला दिवसात आलो भेटलेल्या. आणि म्हणून मी रामेश्वराला प्रार्थना करतो. आमच्या कोकणे सरांना ज्याने हाक मारून मला बोलवलं, एवढा 1 नाही 2 नाही 1100 गायींचं दर्शन घडलं. त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आणि आपल्या सर्वांनी त्या माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. म्हणून आपल्याला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य पत्रकार सहित सगळ्यांना परमेश्वराने द्यावं, ही माझी प्रार्थना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.